नमस्कार मित्रांनो. भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग म्हणजे साडी. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की आपण मोठ्या आवडीने नेसतो त्या सुंदर साड्या नेमक्या बनतात कशा? आज मी तुम्हाला घेऊन आली आहे भारताचं सिल्क सिटी आणि टेक्सटाईल हब मानल्या जाणाऱ्या सुरत शहरात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धाग्यापासून ते चकचकीत शोरूमपर्यंत साडीचा हा अद्भुत प्रवास. चला तर मग सुरू करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. सुरत हे केवळ शहर नसून भारताचे टेक्सटाईल इंजिन आहे. येथील साड्या बनवण्याची प्रक्रिया ही आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाकुसर यांचा एक अद्भुत संगम आहे. साडी तयार होण्याची सुरुवात ही कच्च्या मालापासून म्हणजेच धाग्यापासून होते. प्रामुख्याने पॉलिस्टर, नायलॉन आणि रेशीम यांसारख्या धाग्यांचा वापर करून साड्यांची निर्मिती केली जाते. सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात या धाग्यांची आयात केली जाते किंवा स्थानिक कारखान्यांमध्ये ते तयार केले जातात. या धाग्यांची गुणवत्ता तपासल्यानंतरच ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जातात, कारण धाग्याची मजबूती आणि चमक यावरच संपूर्ण साडीचं सौंदर्य अवलंबून असतं. धागा निवडल्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते ती म्हणजे ट्विस्टिंग आणि वाइडिंग. या प्रक्रियेत कच्च्या धाग्याला मशीनच्या साहाय्याने पीळ दिला जातो, जेणेकरून तो अधिक मजबूत होईल. हे पीळ दिलेले धागे मोठ्या बॉबिन्सवर गुंडाळले जातात. या प्रक्रियेमुळे धाग्याला एक विशिष्ट पोत प्राप्त होतो, ज्यामुळे साडी विणताना ती तुटत नाही. सुरतच्या गल्लोगल्लीत असणाऱ्या छोट्या मोठ्या कारखान्यांमध्ये रात्रंदिवस या मशीनचा आवाज घुमत असतो, जो या शहराच्या आर्थिक प्रगतीची साक्ष देतो. पुढील टप्प्यात ऑर्पिंग आणि बीमिंग केलं जातं. यामध्ये हजारो धागे एका विशिष्ट क्रमाने आणि समांतर पद्धतीने एका मोठ्या लाकडी किंवा लोखंडी रोलरवर चढवले जातात. साडीची लांबी आणि रुंदी किती असेल हे याच टप्प्यावर ठरवलं जातं. हे काम अत्यंत अचूकतेचं असतं, कारण एकही धागा इकडे तिकडे झाला तर संपूर्ण साडीचा पोत बिघडू शकतो. आधुनिक जॅकवर्ड मशीनसाठी हे बीम तयार करणं एका मोठ्या कलेचं काम आहे, जे अनुभवी कारागीर पार पाडतात. यानंतर प्रत्यक्ष विणकाम म्हणजेच विव्हिंगला सुरुवात होते. सुरतमध्ये पॉवर लूमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पूर्वी हे काम हातानं केलं जायचं, पण आता अत्याधुनिक रॅपियर किंवा ऑटरजेट लूम्समुळे हजारो साड्या काही तासात तयार होतात. या मशीनवर धाग्यांची गुंफण करून साधे कापड तयार केले जाते. हे कापड सुरुवातीला पांढरे किंवा फिक्कट रंगाचे असते आणि त्याला ताठपणा आणण्यासाठी त्यावर सायझिंग प्रक्रिया केलेली असते. विणकाम पूर्ण झाल्यानंतर जे कापड तयार होते त्याला ग्रे फॅब्रिक असे म्हणतात. हे कापड थेट वापरण्यायोग्य नसते, कारण ते खडबडीत आणि अशुद्ध असतं. म्हणून या कापडाला प्रोसेसिंग हाऊसमध्ये पाठवलं जातं, जिथे सर्वात आधी स्काउरिंग आणि ब्लीचिंग केलं जातं, ज्यामुळे कापडातील तेलकटपणा, धूळ आणि नैसर्गिक पिवळेपणा निघून जातो. या प्रक्रियेनंतर कापड एकदम स्वच्छ आणि पांढरं शुभ्र होतं, जेणेकरून त्यावर रंग आणि प्रिंटिंग चांगल्या प्रकारे बसू शकतात. पुढील अत्यंत रंगतदार टप्पा म्हणजे डाईंग आणि प्रिंटिंग. सुरत आपल्या वैविध्यपूर्ण प्रिंटिंगसाठी जगप्रसिद्ध आहे. साड्यांना हवे तसे आकर्षक रंग देण्यासाठी मोठ्या ड्रम्समध्ये रंगांचे मिश्रण तयार केलं जातं. प्रिंटिंगसाठी स्क्रीन प्रिंटिंग, ब्लॉक प्रिंटिंग आणि आताच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेले डिजिटल प्रिंटिंग वापरले जाते. डिजिटल प्रिंटिंगमुळे साडीवर अतिशय सूक्ष्म आणि जिवंत वाटणारी चित्रे, फुले आणि नक्षीकाम करणं सोपं झालंय. लाखो रंगांच्या छटांचा वापर करून साडीला एक वेगळंच रूप दिलं जातं. साडीला रंग दिल्यानंतर ती वाळवली जाते आणि त्यानंतर फिनिशिंगची प्रक्रिया केली जाते. यामध्ये साडीला मऊपणा देण्यासाठी विविध रसायनांचा वापर केला जातो. काही साड्यांना कडकपणा हवा असतो, तर काहींना लोण्यासारखा मऊ स्पर्श हवा असतो. हे सर्व फिनिशिंग प्रक्रियेत ठरते. साडीला एक विशिष्ट चमक देण्यासाठी तिला गरम रोलर्समधून पास केलं जातं, ज्याला कॅलेंडरिंग म्हणतात. या प्रक्रियेमुळे साडी दिसायला अधिक प्रीमियम आणि आकर्षक दिसते. सुरतच्या साड्यांचं मुख्य आकर्षण म्हणजे त्यावरील व्हॅल्यू ॲडिशन किंवा सजावट. साडी तयार झाल्यानंतर त्यावर एम्ब्रॉयडरी, जरदोजी, टिकली काम किंवा मणी लावले जातात. यासाठी सुरतमध्ये मल्टीहेड एम्ब्रॉयडरी मशीनचा वापर केला जातो, ज्या एकाच वेळी अनेक साड्यांवर क्लिष्ट नक्षीकाम करू शकतात. हाताने केल्या जाणाऱ्या कामांसाठी बंगाल आणि बिहारमधून आलेले कुशल कारागीर साडीच्या काठावर आणि पदरावर सुबक कलाकुसर करतात, ज्यामुळे साडीची किंमत आणि सौंदर्य दोन्हीही वाढतं. साडीच्या बॉर्डरवर लेस लावणे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. सुरतमध्ये स्वतंत्रपणे लेस बनवण्याचे मोठे कारखाने आहेत. साडीच्या रंगाला आणि डिझाईनला साजेशी लेस निवडून ती साडीच्या कडेला शिवली जाते. यामुळे साडीला एक हेवी लुक मिळतो, जो विशेषतः लग्न समारंभांसाठी पसंत केला जातो. काही साड्यांमध्ये सोन्याच्या किंवा चांदीच्या तारा वापरून विणकाम केलं जातं, जे साडीला राजेशाही थाट देतं. सजावट पूर्ण झाल्यानंतर साड्यांची कडक तपासणी किंवा क्वालिटी चेकिंग केली जाते. यामध्ये साडी कुठे फाटली नाही ना, प्रिंटिंगमध्ये काही दोष नाही ना, एम्ब्रॉयडरीचे धागे निघाले नाहीत ना, हे पाहिलं जातं. जर काही दोष आढळला तर ती साडी रिजेक्ट केली जाते किंवा दुरुस्तीसाठी
पाठवली जाते. गुणवत्ता तपासणे हा सुरतच्या कापड उद्योगाचा कणा आहे. कारण इथून साड्या केवळ भारतभरच नाहीत, तर जगभरात निर्यात केल्या जातात. पुढील प्रक्रिया म्हणजे फोल्डिंग आणि पॅकेजिंग. साड्यांना एका विशिष्ट पद्धतीने घड्या घातल्या जातात, जेणेकरून त्यातील डिझाईन ग्राहकाला सहज दिसेल. प्रत्येक साडीमध्ये एक कार्डबोर्ड आणि प्लास्टिक पेपर टाकला जातो, जेणेकरून तिची घडी मोडणार नाही. त्यानंतर साडीला आकर्षक बॉक्समध्ये किंवा बॅगमध्ये पॅक केलं जातं. पॅकेजिंगवर ब्रँडिंगचं नाव, साडीचा प्रकार आणि किंमत दर्शवणारे लेबल्स लावले जातात. पॅकेजिंग पूर्ण झाल्यानंतर या साड्या सुरतच्या मोठ्या टेक्सटाईल मार्केटमध्ये पाठवल्या जातात. रिंग रोड आणि आसपासच्या भागात हजारो दुकाने आणि शोरूम्स आहेत. इथून साड्यांची घाऊक विक्री सुरू होते. देशभरातून येणारे व्यापारी आपल्या आपल्या पसंतीनुसार साड्यांची निवड करतात आणि मोठ्या ट्रक्समधून या साड्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या जातात. सुरतचे मार्केट इतकं मोठं आहे की तिथे एका दिवसात करोडो रुपयांची उलाढाल होते. साडी बनवण्याच्या या संपूर्ण प्रवासात हजारो लोकांचा हातभार असतो. डिझायनर्स जे नवीन नवीन ट्रेंड्सचा अभ्यास करून डिझाईन बनवतात, इंजिनियर्स जे मशीन हाताळतात आणि ते कष्टकरी मजूर जे दिवस-रात्र साड्यांच्या गठ्ठ्यांची ने-आण करतात. या सर्वांच्या मेहनतीमुळेच एक साधा धागा एका सुंदर साडीत रूपांतरित होतो. सुरतची साडी ही केवळ 5-6 वार कापड नसून ती भारतीय संस्कृती आणि आधुनिक उद्योगाचं प्रतीक आहे. बदलत्या काळानुसार सुरतच्या साडी उद्योगाने स्वतःलाही बदललंय. आता पर्यावरणपूरक रंगांचा वापर आणि पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या तंत्रज्ञानावर भर दिला जातोय. तसेच ई-कॉमर्समुळे आता सुरतची साडी थेट उत्पादकाकडून ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचतीये. जगभरातील महिलांना सुरतच्या साड्यांचं आकर्षण वाटतं, कारण इथे प्रत्येक बजेटमध्ये आणि प्रत्येक आवडीनुसार साडी उपलब्ध असते, जी स्त्रियांच्या सौंदर्याला चार चांद लावते. शेवटी सुरतची साडी बनण्याची ही प्रक्रिया तांत्रिक असली तरी त्यात एक भावना दडलेली आहे. प्रत्येक साडी एका नव्या स्वप्नासारखी विणली जाते. जेव्हा एखादी स्त्री ती साडी परिधान करते, तेव्हा तिला त्यातील सुबकता आणि कारागिराच्या कौशल्याचा अनुभव येतो. अशा प्रकारे धाग्यापासून ते शोरूम पर्यंतचा हा प्रवास अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो, ज्यामुळे सुरतचं नाव कापड उद्योगात आजही जगभरात आदरानं घेतलं जातं. तर मित्रांनो, ही होती सुरतमध्ये साडी कशी बनते याची संपूर्ण माहिती. एका साध्या धाग्याला इतक्या मेहनतीनंतर साडीचं स्वरूप कसं मिळतं, हे पाहून खरोखरच आश्चर्य वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.